तहानेलेला पाणी भुकेलेला अन्न द्यावा असा नियम आहे. तुम्ही माजगी अरे घ्या 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 पाटील घ्या. ए बाळा, अरे नसल्यावर कसा पाया पाटील पडायला घ्या येतो? तुम्ही. रामभाऊ मला उसना द्या, पासनं द्या. आता वहिनीनं माझ्या भाकरी दिल्या तर द्यायला कुत्र्या. तुम्ही घेऊ नका पाटील. तुम्ही सुभाषराव तुम्ही घ्या. तू घेऊ नका रामभाऊ. अरे कुत्र्या तूच खा, नको मला. हे, नको मला. अवकाशाला कसं येतोय द्या अजून बघा. तुझ्या वहिनीनं केली घ्या एवढं नऊ मला. अहो जीव भावचा मित्र आहे. तुम्ही चाललं तरच मी खाणार. घासाला का दिलाय. चारा सुभाषराव मला. त्याला आडमुठ्याला मी जाता नाही खाणार चारा. नाही नाही हा ना. चारा मला सुभाषराव. बाकी तर मेवणीने चारलंच का. खाणार नाही, चारत असला तर खाणार. सुभाषराव एक कळलं राव, बाहेर जाताना भाकरी बांधून नेलं पाहिजे बरं का. 14 लागते चटणी भाकरी. पण कमीच खा बरं का. बाळासाहेबांच्या बहिणीच्यात पण खायचं आपल्याला. नाही तुझं कशाचं जेवण आहे. म्हणते फोन करणार आहे, मग काय माहिती आता कथा पाहतय. माजले माझ्या पाहुण्याचे जेवाय घालाय तुम्हाला घालणार करत मला बघायचं गाडी बसल्यावर कर फोन. मग हिंमत आहे का. नको राहू द्या, कशाला विनाकारण पाहुण्याला त्रास द्यायचा. हा सरपंच घरी बायका पोराच्या राड्यात तुम्हाला कुठं मिळतंय. मी खाणार नाही बरं का पाटील. मला चारत खाणार मी. अरे 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 असं नसतं ते. वाटून खाऊ. आणि झाडाखाली बसून घरची भाकरी खायला मस्त वाटतं. सरपंच चाटून खाण्यापेक्षा वाटून खा. हा. मला चारत मी खाणार. असं मी. लाडाचं बाळ कसं माहिती का, बायकांच्यावर संस्कार लागतात. लागतात हा. जाताना भाकरी दिली पाहिजे, पाण्याची बाटली दिली पाहिजे. हा मला गरीब दरिद्रशिवाय बोलत नाहीत. नासकी यालाच अन्नपूर्णा असं कुत्री. वहिनीनंच मी म्हणलं होतं बाळाचा भरोसा ना कुठं पेत आणि पडतं, त्याला तुकडा मिळत नाही. जेव्हा जागे तेव्हा खा. वहिनीला विचार. घे प्रेमाची भाकरी. नको मला पण घरची घालसारखं कर नवा. आयला बघता बघता भाकरी संपली. बंदी घ्यायचं बाजार पण बरं का आधार आला बरं का तुमच्या 2 घासाने. चला चला बघा गाडीत पाणी द्या. आधार पाणी तिथं फाटाला प्या, वाड्याला प्या. चला पुढे पिशवी चला. माझं बर का भाकरीपेक्षा बर का बाळासाहेबाच्या घरच्यांनी जे जेवण दिलं का नाही त्याचं 2 घास खाऊन समाधानानं पोट भरलं बघा माझं. बाळासाहेबाच्या गोड शब्दानं माझं तर काय अगदी चित्त हरपून गेलंय. मारा टोम ना. मारा मारा मारा. बघतो बहिणीला फोन करू. मी बघतो. राग तर लय नाकाच्या शेंडेवर आहे ह्याचा. बाळासाहेब विनाकारण बहिणीला त्रास देऊ नका. शक्य होईल का तुम्हाला. मी नाही करणार कोणाला फोन. नको मग ठीक आहे, घरी जाऊ आपल्या. सुभाषराव रागाने गेलं राव. कर ना फोन. बाळा गाडीत या, गाडीत कर फोन. बघायचंय मला बी. कचरा सुद्धा वाटव टाकत नाही बाळासाहेब कधी. स्वच्छ करायचं. लय वैतागल्यात रामभाऊ आता. ए अरे मला खाऊ नको म्हणला वय. अरे मी तुझ्या अन्नाला मिंदा सुद्धा नाही. हात बांधून बसलो सुभाषराव. अक्षरशः मी ती तुम्ही पाटलांनी चारलं त्यामुळे मी नाही लसतो खाल्लं. नाही खाणार म्हणला 2-3 घास तर खाल्लं की रगडून. नाही रामभाऊने आयुष्यात कोणाच्या भाकरीच्या तुकड्याला हात लावला नाही. माना पानाचा पडला. ए आणि खाल्लं तर खाल्लं. तुला काय करायचंय सरपंच का बिरपंचा. माझ्या वहिनीनं दिला, मी खाल्लं 2 घास. काय बिघडलं त्याला. बाळासाहेब रामभाऊ म्हणतात मी हात नाही लावला आणि पाटलांनी चारलं की असं खात होतं जिबाळ्या चाटत. गचा गचा खात होता आणि माझ्या खाणार नाही. मी लय रुसलोय ना. आमच्या वहिनीनं दिलं त्यामुळे मी खाल्लं. आणि तरी रागेतला असला ना रामभाऊ तुम्ही चालत या. काय चालू द्यायचे कारण नाही. माझी बहीण आहे शेतकऱ्याला दिले. मी आता मनस्तवर जेवाय घालेल ती तुम्हाला. मला बी बघायचंय तुझा दाजी किती जेवाय घालतोय ती. खाईनच की मी बे. हो बाळासाहेब करा की राव फोन. बुकेने नुसता जीव व्याखो झालाय राव. पाटील काय करायचं आता. आता काय जायचं आपल्या रानामध्ये बाळासाहेबाच्या बहिणीकडे. तोंड खवळलं पर. बाळासाहेब सावकाश. हाय सावकाश सुभाषराव. मला टेन्शन देऊ नका तुम्ही. मला टेन्शन आली की मग मला दारू प्यावी लागते. बघ
लय तू इतका शहाणपणा करतोय ना. अरे तुझ्या पाहुणा रावळात कधी निघलाय का? कधी